भगवती को जय माँ भगवती भगवती सर्व तेरा अच्छा करे पूरा परिवार भी जुड़े। एका गिफ्ट गॅलरी मध्ये आलेल्या या भगव्या वेशातल्या साधूंकडे व्यवस्थित पहा, कारण अगदी काही मिनिटात त्यांनी जे केलंय ते चक्रावून टाकणार आहे. महिलेला सुख, समाधान, संपत्ती, संतती वगैरे सारखे विषय काढून भुलवलं आणि काही मिनिटात महिलेचं सोनं, पैसे सगळंच या भोंदूंनी पळवलंय. नेमकं काय घडलंय सविस्तर समजून घेऊ. मंडळी, हा व्हिडिओ व्यवस्थित पहा. भर दुपारी 12:30ची वेळ होती. जसं सगळीकडेच फिरतात तसे हे भगव्या कपड्यातले साधू राहता शहरातल्या मार्केटमध्ये फिरत होते. नगर मनमाड रोडवर असलेल्या साई दर्शन कॉम्प्लेक्स मधल्या एका गिफ्ट गॅलरी मध्ये ते एकट्या महिलेला पाहून आत शिरले. महिलेला आधी खाण्यापिण्यासाठी पैसे मागितले. ते तिनं लगेच काढून दिले. हे लक्षात येताच या भोंदूंनी आपला पुढचा कार्यक्रम सुरू केला. तिला व्यवसाय, कुटुंब, प्रेम, संतती वगैरे वगैरे गोष्टींवर बोलायला सुरुवात केली. महिलेला आशीर्वाद देण्यासाठी त्यानं थेट बिलिंग काउंटरच्या बाहेर बोलावलं आणि इथूनच सगळा खेळ सुरू झाला. आता पुढे या सीसीटीव्ही मध्ये हे चोरटे नेमकं काय काय बोलतायत ते व्यवस्थित ऐका. चले जाएंगे भाई हो आप हमारे, अभी और क्या दूं बताओ आप? हमको रोटी खाना है, 2 दिन से भूखे हैं। नाराज तो नहीं, आशीर्वाद ले उधर से आके। अपना धंधा एक दूसरे का है ना, बराबर, धंधा अपना एक दूसरे का है, अपना ही है। खुद का है। शादी हो गई? हाँ शादी हो गई। कितने छोटे हैं? 2 है मुझे, कोई लड़का है? एक लड़का एक लड़की। जैसे अंजनी के लाल हनुमान का नाम चला, हमारी बेन का लाल का आपका नाम कमाए, कभी तेरे भाई समन संता है तो याद करेगी नहीं करेगी? मजाक नहीं करेगी, बिल्कुल नहीं। हम इसको नहीं ले जाना चाहते, हम तो हमारी बेन को अरे नहीं। हम अगली बार लेंगे, क्या लेंगे? वो भी खाना, क्या लेंगे? कुछ तो लेके जाओ, ऐसे थोड़ी हम है। पूरा प्रेम ले जाना चाहते हैं। सीधा हाथ पर उसी को नोट हाथ में रख, तो हमारी बेन है और तेरे को धर्म की बेन बोला है। और जब ये रक्षाबंधन आने वाली है और हम 5-6 दिन बाद आएंगे, तुम्हारे थोड़ा सा रक्षा बांध देंगे। जी जी जी। हम सब कुछ लाएंगे, बाकी तो बांध लेना, तेरी हम साड़ी भी लेके आएंगे। नहीं, हम धर्म की बेन किसी को नहीं बोलते। थोड़ा सा तेरे को देता हूँ, थोड़ा सा वीडियो, थोड़ा सा विष्णु को देता हूँ। सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झालेलं हे संभाषण थोडं अस्पष्ट असलं तरीही त्यांनी नेमकं काय केलंय हे थोडं थोडं लक्षात येत आहे. बराच वेळ या भोंदूंनी या महिलेला आशीर्वाद देण्याच्या नावानं एक फंडा वापरला आणि तिला पुरतं भुलवलंय. भगव्या साधूंच्या वेशात आलेल्या या भोंदूंवर या महिलेनं विश्वास ठेवला आणि ती चुकली. महिला भुललीये हे लक्षात येताच भोंदूंनी आपल्या साथीदाराला दरवाजा बंद करण्याचा इशारा केला आणि तिथेच आपला पुढचा डाव टाकला. एक मुझसे बोलती थी लक्ष्मी देवी, भाई 5 लाख 5 करोड़ कभी मिले तो याद करें, वही 5,000 को इसमें बंद करके ला, खुद मारो वापस रखिए। 5,000 को बंद करके ला, इसमें बंद करके ला, ले गया 5,000 को इसमें लेकर, और 1 मिनट फोन बंद कर, फिर हम आते हैं अगली बार ले गया तो लगा खाली बोलने लगा। कागज में बंद कर ले, सभी पैसों को कागज में बंद कर ले, वो 5,000 ये भी रखो। हाँ, फिर अगली बार बेन रोटी खाएंगे तेरे यहाँ बैठ हाँ के। जी। नाराज तुम? नहीं, वही 5,000 को बंद कर, पूरे 5,000 को बंद कर। ये नीचे गिर गया, उठा लो ना। और इधर से आ गया। बेन फिर खाना खाएंगे अगले साल जी बिल्कुल। या बाहर बैठ के? जी बिल्कुल खाइए। ऑपरेशन तो नहीं कराए? हाँ? ऑपरेशन फिर एक पुत्र और मिला। नहीं नहीं बाबा, बस हो गया। वही 5,000 को बंद कर, पूरा कर दिया। नहीं हुआ इसमें, 5,000 पूरे बंद कर ले। आता या व्हिडिओत व्यवस्थित पहा. या महिलेला भुलवून या भोंदूंनी तिला आपल्या हातातल्या अंगठ्या आणि पैसे थेट काढून द्यायला सांगितले आणि तिनं तसंच केलं. कभी लौट का है तो सेवा करना, छुपने बंद कर, छुपने निकल के बंद कर, सीधा बोलो जय माता। आज शरीर अपना है भगवान का, किसने दिया? है भगवान का भरोसा। कोई चीज नहीं खाए, नहीं खाए हमारी। महिलेला बोलून या आरोपींनी गल्ल्यातील 5,000 रुपये हात चालाखीनं आपल्या झोळीत टाकले. तसंच महिलेच्या हातातला 40,000 रुपये किमतीचा पुष्कराज खडा
आणि 6 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी घेऊन हे चोरटे फरार झाले होते. फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर या महिलेनं 27 ऑगस्टला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. तपासाची चक्र वेगानं फिरवली आणि अवघ्या काही तासात या भोंदूंना अटक केली आहे. पोलिसांनी कोपरगाव रेल्वे स्टेशन परिसरातून या दोन्ही आरोपींना अवघ्या काही तासात पकडलंय. पण राहता शहरात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. किमान ही घटना पाहून तरी सामान्य माणसं अशा लोकांच्या भूलथापांना त्यांच्या हात चालाखीला बळी पडणार नाहीत अशी आशा करूयात. एकूणच या संपूर्ण घटनेवर तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत राहा.